तर बघा मैत्रिणींनो, सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा मैत्रिणींनो, मी मस्त इथे रक्षाबंधन स्पेशल इथे बघा मस्त असे गुलाबजाम बनवलेले आहे आणि हे झटपट असे ही गुलाबजाम मी फक्त 15 ते 20 मिनिटात बनवलेले आहे. आणि हे बघा एकदम सॉफ्ट आणि स्पंज ते एकदम मस्त असे नरम असे गुलाबजाम इथे तयार झालेले आहे. तर ही गुलाबजाम कशा प्रकारे बनवलेले आहे चला तर बघूया. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 1 ग्लास साखर घेतलेली आहे आणि 1 ग्लासच त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. आणि बघा याचा छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा इथे हा जो पाक आहे तो मी इथे बघा गॅसवर ठेवत आहे. आणि इथे बघा छान प्रकारे ही साखर विरघळून हा पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी ही जी गुलाबजाम रेसिपी आहे ती मी इथे बनवत आहे. आणि इथे बघा हे जे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे प्रेमिक्सचा वापर केलेला आहे. आणि बघा ही जी प्रेमिक्स आहे ते मी मार्केट मधून विकत आणून घेतलेलं आहे. आणि पटकन असं झटपट असं 15 ते 20 मिनिटात ते गुलाबजाम तयार होणार आहे. तर बघा मित्रांनो, हा पाक होईपर्यंत मी इथे बघा हे जे प्रेमिक्स आहे ते भिजून घेणार आहे. तर इथे बघा हे जे प्रेमिक्स आहे तर ते बघा इथे मी हा हे वाला जे ब्रँडेड कंपनीचं इथे बघा गिट्सचं हे प्रेमिक्स घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा इथे 1 ग्लास थोडं छोट्या ग्लास मध्ये दूध घेऊन बघा दुधाने हा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा आपण जर गुलाबजाम हे दुधाने जर भिजवले तर गुलाबजामची टेस्ट पण छान लागतं आणि आपलं गुलाबजाम पण एकदम मस्त सॉफ्ट सॉफ्ट बनते. आणि इथे बघा पटकन असं मोडलं पण जातं. तर इथे मी ते पाण्याचा वापर न करता इथे दुधानेच हे छान भिजून घेत आहे. आणि बघा हे भिजवून घेतल्यानंतर बघा थोडं गिलसर भिजवायचं आहे, जेणेकरून थोडं इथे बघा 5 मिनिटं ते बघा इथे ठेवायचं आहे. त्यानंतर ते एकदम कडक असं तयार होणार आहे, म्हणजे हे थोडं मुरणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा हे थोडं कडक आलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडं तूप किंवा तेल घ्यायचं आहे आणि इथे छान गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. तर हा गोळा इथे तयार झालेला आहे. आता याचे मी छोटे छोटे बघा इथे बॉल करून घेणार आहे, छोटे छोटे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे. तर इथे बघा इथे हे छान मोडलेलं आहे. आता इथे 2 ते 3 मिनिटं मी इथे हे झाकून ठेवणार आहे. आणि पटकन असे इथे झटपट असे हे गुलाबजाम इथे तयार सुद्धा करून घेणार आहे. तर इथे बघा आता हा छान गोळा मोडलेला आहे. आता इथे आपल्याला झटपट असे हे गुलाबजामचे इथे गोळे इथे तयार करून घ्यायचे आहे. तर बघा इथे थोडा तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन बघा मी इथे छोटे छोटे गोळे इथे तयार करून घेणार. बघा एकदम मस्त सॉफ्ट असं हे इथे बघा इथे जे गोळा आहे तयार झालेला आहे, त्यामुळे बघा गुलाबजाम पण पटकन होत आहे. तर अगदी बघा कमी वेळेमध्ये आणि झटपट असे हे गुलाबजाम मी इथे बनवणार आहे. आणि इथे बघा जर आपल्याकडे कोणते पाहुणे आले असेल आणि आपल्याला काहीतरी गोड रेसिपी इथे बनवायची असेल तर हे गुलाबजाम आपण पटकन 15 ते 20 मिनिटात इथे तयार करू शकतो. तर इथे बघा मी एकीकडे पाक ठेवलेला आहे आणि पाक होईपर्यंत आपले हे गुलाबजाम पण इथे करून रेडी होणार आहे. म्हणजे इथे बघा इकडे एक म्हणजे इकडे दोन्ही पण आपल्याला काम एकत्र करता येतं, म्हणून आपले हे जे गुलाबजाम आहे पटकन तयार होतं. इथे बघा आता हे पटकन मी गोळे करून घेत आहे. आणि बघा इथे दुसऱ्या साईडला मी ते तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे कमी पावरवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे आधीच तेल सुद्धा थोडं ते गरम करायला ठेवले आहे. जोपर्यंत आपले गुलाबजाम बनणार आहे तर इथे तोपर्यंत तेल सुद्धा गरम होऊन जाणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी बघा कमी भांड्याचा वापर करून आणि कमी साहित्याचा वापर करून बघा मी इथे झटपट असे हे गुलाबजाम इथे बनवत आहे. आणि आपल्याला जर बघा इथे आता बघा इथे हा जो पाक आहे तो इथे तयार झालेला आहे. बघा छान पाक एकदम आपल्याला घट्ट असा पाक करायचा नाहीये, थोडा पाक हा आपल्याला पातळ ठेवायचा आहे, जेणेकरून गुलाबजाम मध्ये छान बघा पाक हा मिक्स होणार आहे, म्हणजे आतमधून पण गुलाबजामाला छान पाक लागणार आहे. तर बघा दुसरीकडे मी कढई पण ठेवलेली आहे आणि इथे कढईत तेल सुद्धा टाकलेलं आहे. आणि ते तेल गरम होईपर्यंत राहिलेले थोडे इथे गोळ्याचे गुलाबजाम मी इथे बनवून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी अगदी बघा 3 ते 4 भांड्याचाच वापर मी इथे केलेला आहे. आणि कमी भांड्यामध्ये कमी साहित्यामध्ये. आणि इथे बघा कमी काय इथे अजिबात जास्त आपल्याला हे घ्यायचं नाही, तर साहित्य घ्यायचं नाही, तर फक्त आपलं प्रेमिक्स आणि इथे साखरेचा पाक अशा प्रकारे हे घेऊन बघा इथे पटकन झटपट असे हे इथे मी गुलाबजाम इथे बनवत आहे. आणि आता राखी असल्यामुळे बघा राखी निमित्त काहीतरी गोड बनवायचं असतं, म्हणून मी इथे बघा हे जे गुलाबजाम आहे ते बनवून घेतलेले आहे.
आता इथे बघा, इथे माझं जे शिलाईचं काम आहे ते सुद्धा करण्यासाठी बघा, इथे जे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजचा पण सीझन सुरू आहे. पण इथे आता थोडं काहीतरी करायचं म्हणून मी इथे गुलाबजाम माझ्याकडे प्रीमिक्स मी इथे मार्केटमधून आणलेलं आहे आणि पटकन असे गुलाबजाम इथे तयार करून घेत आहे. म्हणजे काहीतरी आपल्याला राखीनिमित्त काहीतरी गोड बनवायचं असतं म्हणून मी इथे आज इथे गुलाबजाम बनवत आहे. तर बघा, इथे आपल्याला तेल कमी पावरवरच ते तळून घ्यायचे आहे आणि ते बघा, जी गुलाबजाम एकदम टाकायचे नाही, तर मी ते 7 ते 8 गुलाबजाम एका वेळेस तळून घेणार आहे. तर इथे बघा, आणि हे कमी पावरवरच तळायचे आहे आणि छान त्याला बघा इथे ढवळत राहायचं, जेणेकरून ते एकाच साईडने बघा आपल्याला जे शिजणार नाही. म्हणजे इथे पूर्ण राऊंडला इथे बघा, इथे कलर चेंज होणार आहे. म्हणजे आपल्याला थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत हे होऊ द्यायचे आहे. तर अगदी बघा, इथे छान प्रकारे इथे गुलाबजाम इथे शिजलेले आहे आणि इथे बघा, आपण जे टाकलेले होते तर ते थोडे कमीच होते आणि बघा डबल असे फुगलेले आहे. तर आपल्याला जर हे डबल फुगायचे असेल गुलाबजाम, तर आपल्याला ते कमी पावरवरच तळायचे असतं. तर इथे बघा मस्त असे तळून झालेले आहे. आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असे बघा आता गुलाबजाम इथे तळून घेणार आहे. तर बघा, इथे छान प्रकारे बघा कलर सुद्धा आलेला आहे आणि मस्त तळल्या सुद्धा गेलेले आहे. आता पुन्हा दुसरे पण मी इथे गुलाबजाम तळून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व गुलाबजाम मी तळून घेणार आहे आणि बघा हे सर्व तळून झाल्यानंतरच मग आपल्याला ते पाकामध्ये टाकायचे आहे, जेणेकरून आपले बघा गुलाबजाम एकसारखे पूर्ण गुलाबजाम पाकामध्ये छान मिक्स होणार आहे. तर बघा, हे पण गुलाबजाम छान कलर आलेला आहे आणि मस्त तळून झालेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे बघा हे जे सर्व गुलाबजाम इथे तळून घेतलेले आहे. तर इथे बघा, आता इथे यामध्ये मी थोडी मेथी इथे विलायची आणि इथे बघा थोडा इथे खोबरा किस इथे टाकून घेणार आहे. म्हणजे ह्या पाकामध्ये छान खोबरा किस आणि विलायची टाकून घ्यायची आहे आणि थोडा खोबरा किस आपल्याला वरून घालायचा आहे. आता ह्या पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी तळलेले जे गुलाबजाम आहे त्या यामध्ये टाकून घेणार आहे. आता हा थोडा पाक बघा इथे गरमच थोडा कोमट असल्यामुळे जे आहे गुलाबजाम आपले 10 ते 15 मिनिटात छान मुरून जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे थोडं मी ते भांड झाकून ठेवत आहे, जेणेकरून गुलाबजाम पटकन मुरायला हवं. तर इथे बघा असं झाकण ठेवलेलं आहे. आता हे छान मुरू द्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, मस्त असे गुलाबजाम मुरलेले आहे आणि तयार झालेले आहे. नक्की करून बघा. धन्यवाद.